नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी गणित भाग 2 वरती। परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न या सिरीज मधला तिसरा प्रश्न म्हणजेच तिसरी व्हिडिओ। मित्रांनो, या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक संकल्पना घेतो, ज्या संकल्पनेवर आधारित बोर्डाच्या परीक्षेला नेहमी प्रश्न विचारले जातात अशी संकल्पना आणि त्या संकल्पनेवर आधारित काही प्रश्न। तर ही अतिशय महत्त्वाची सिरीज आहे। बोर्ड परीक्षा 2027 च्या अनुषंगाने किंवा कुठल्याही वर्षीची बोर्ड परीक्षा तुम्ही देणार असाल तर त्यासाठी ही सिरीज खूप महत्त्वाची आहे। तर या तिसऱ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वीचं जे गणित भाग 2चं पहिलं प्रकरण आहे समरूपता। या प्रकरणातला महत्त्वाचा गुणधर्म समान उंचीचे त्रिकोण, म्हणजे जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या पायांच्या प्रमाणात असते। हा गुणधर्म आपण बघणार आहोत। तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला बघा, या ठिकाणी हा एक प्रश्न आहे। तुम्हाला गुणधर्म तर लक्षात आला असेल की दोन त्रिकोणांची जर उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया भागिले पाया लिहायचं। जसं की हा प्रश्न आहे, आकृतीमध्ये आरपी पीके बरोबर 3:2 आहे, तर पुढील किमती काढा। पहिलं आहे एरिया ऑफ त्रिकोण टीआरपीस, एरिया ऑफ त्रिकोण टीपीके आणि एरिया ऑफ त्रिकोण टीआरपीस टीआरके। बघा आता इथं जर बघितलं आरपीस पीके 3:2 आहे, आरपी 3 आहे पीके 2 आहे, आरपी 3 आहे पीके 2 आहे, म्हणजे तुमचा आरके किती झाला 5 झाला। आता हे जे दोन त्रिकोण मला दिसतात इथे, पहिला बाबा कुठला दिलाय, पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये दिलाय एरिया ऑफ त्रिकोण टीआरपी भागिले एरिया ऑफ त्रिकोण टीपीके, टीआरपी भागिले टीपीके। टीआरपी आणि टीपीके, टीआरपी कुठला, टीआरपी म्हणजे हा एक नंबरचा, हा बघा हा एक नंबरचा जो त्रिकोण दिसतो हा टीआरपी, ओके। आणि टीपीके म्हणजे हा 2 नंबरचा त्रिकोण, ज्याला आपण जरा वेगळा रंग देऊयात, मस्तपैकी अशा प्रकारे हिरवा रंग देऊ। आता या दोन त्रिकोणांमध्ये टी हा एक सामायिक शिरोबिंदू आहे। हा सामायिक शिरोबिंदू असल्यामुळे या दोन त्रिकोणांची उंची समान आहे आणि जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं, पायांच्या प्रमाणात। म्हणजे उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया। मग दोघांची जर उंची समान आहे तर मला क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया लिहायचंय। मग टीआरपीचा पाया काय, टीआरपीचा पाया आहे आरपी, मग इथं लिहायचं आरपी आणि भागिले टीपीकेचा पाया काय आहे पीके, मग इथं लिहिलं या ठिकाणी आपण पीके लिहिलं, ओके। आरपी भागिले पीके। मग बघा बरोबर इथं लिहायचं समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण, उंचीचे त्रिकोण, दोन त्रिकोणांची उंची समान आहे म्हणून आपण असं लिहिलं, त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायाच्या प्रमाणात। मग आता काय आलं, एरिया ऑफ त्रिकोण टीआरपी भागिले एरिया ऑफ त्रिकोण टीपीके बरोबर आरपी आहे 3 आणि पीके आहे 2, किती आलं गुणोत्तर 3:2। मग एरिया ऑफ त्रिकोण टीआरपी टीपीके बरोबर 3:2 हे गुणोत्तर माझं आलं। यात दुसरा प्रश्न आहे एरिया ऑफ त्रिकोण टीआरपी, एरिया ऑफ त्रिकोण टीआरपी भागिले एरिया ऑफ त्रिकोण टीआरके, टीआरके। आता बघा टीआरपी म्हणजे हा एक नंबरचा त्रिकोण, टीआरपी म्हणजे एक नंबरचा आणि टीआरके म्हणजे हा सगळ्यात मोठा त्रिकोण। बघा सगळ्यात मोठा जो त्रिकोण दिसतोय तो, या दोन त्रिकोणांची पण उंची समान आहे। हा टी हा सामायिक शिरोबिंदू आहे, म्हणजे तुम्ही जर विचार केला ह्या एक नंबरचा जो छोटा त्रिकोण आहे त्याची उंची तुम्ही टी पासून मोजणार आणि त्याचबरोबर हा सगळ्यात मोठा जो त्रिकोण आहे त्यांची उंची पण तुम्ही टी पासून मोजणार, म्हणजे या दोन त्रिकोणांची उंची समान आहे। मग समान उंची असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया। मग मला सांगा वरती जो तुमचा टीआरपी एक नंबरचा त्रिकोण आहे त्याचा पाया काय आरपी आहे, आरपी आणि भागिले टीआरके, टीआरकेचा पाया काय झाला आरके झाला, भागिले आरके लिहा। आता बघा आरपी किती आहे माझ्याकडे, आरपी माझ्याकडे 3 आहे आणि आरकेचा जर विचार केला तर आरके 3 आणि 2 5 झालं, ओके। म्हणजे काय आलं तुमचं उत्तर 3:5 आलं। कंसामध्ये लिहायचं समान उंचीचे त्रिकोण। तर अशा पद्धतीने आपण हा जो प्रश्न आहे तो सोडवू शकतो। जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात असतं, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे। चला आता आपण पुढचा प्रश्न बघू आणखी। बघा हा याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय। पुढे जाऊयात आता। बघा पुढचा प्रश्न हा थोडासा वेगळा प्रश्न आहे। या प्रश्नामध्ये बघा मला काय दिलंय की समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या, पहिल्या सुरुवातीलाच दिले समान उंची बावड्या। आता इथं उंची समान आहे म्हणजे आपल्या लक्षात आलं उंची समान दिले म्हणजे क्षेत्रफळांचं गुणोत्तर मला इथं पाया भागिले पाया लिहायचं, ओके।
समान उंचीच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. आता यांचं गुणोत्तर ऑलरेडी 2:3 दिलेलं आहे. ऑलरेडी गुणोत्तर दिले 2:3. लहान त्रिकोणाचा पाया दिलाय, तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती हे आपल्याला काढायचं आहे. मग आपण काय करू की लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ, लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ, लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्याला आपण A1 म्हणू, एरिया म्हणू A1. त्याचबरोबर उंची जी आहे आपण किंवा पाया B1 आणि उंची जी आहे त्या उंचीला आपण काय करू H1 मानू. ठीक आहे. बघा, क्षेत्रफळ A1, पाया B1 आणि उंची H1. आता जो मोठा त्रिकोण आहे, मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ, मोठा जो त्रिकोण आहे त्याचं क्षेत्रफळ, मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A2, पाया B2 आणि उंची H2 मानू, ठीक आहे. उंची H2 आपण मानूयात. ओके. मग आता काय करायचंय मला, इथं या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर ऑलरेडी दिलंय 2:3, म्हणजे A1 भागिले A2 हे गुणोत्तर मला 2:3 म्हणजे 2/3 हे गुणोत्तर मला दिलेलं आहे. ओके. त्याचबरोबर मला काय दिलंय, लहान त्रिकोणाचा पाया म्हणजे B1 मला दिलेला आहे 6 सेमी. ठीक आहे, 6 सेमी. आणि आपल्याला काय सांगितलंय, मोठ्या त्रिकोणाचा पाया म्हणजे B2 आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. किती ते मला काढायचं आहे. आता इथं काय आहे, इथे दोन त्रिकोणांची काय बाबा उंची समान आहे. दिलेल्या त्रिकोणांची काय समान आहे, उंची. मग इथं लिहायचं दिलेल्या त्रिकोणांची उंची समान आहे. दिलेल्या त्रिकोणांची उंची समान आहे. ओके. उंची समान आहे तर मग यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं येणार आहे, पाया भागिले पाया. मग आपण लिहायचं बाबा A1 भागिले A2. यांची उंची समान आहे. आता आपण मगाशी म्हटलं की बाबा जर उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया लिहायचंय. मग A1 चा पाया काय बाबा B1, A2 चा पाया काय बाबा B2. आता A1 भागिले A2 चा गुणोत्तर आहे 2/3. मग इथं लिहून टाकायचं 2/3 बरोबर B1/B2. B1 किती 6 आहे, भागिले B2 आपल्याला काढायचं आहे. आता तिरकस गुणाकार करा, B2 गुणिले 2 किती झाला बाबा, 2B2 झाले. मग इथे लिहायचं 2B2 बरोबर. त्याच्यानंतर 6 गुणिले 3 18, साहित्रिक 18. ओके. आता B2 आपल्या जाग्यावर, 18 आपल्या जाग्यावर, हा 2 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडाला भागिले. मग B2 बरोबर 9 18. मग B2 बरोबर 9. याचा अर्थ काय झाला बाबा, मोठ्या त्रिकोणाची जी संगत उंची आहे ती संगत पाया जो आहे तो 9 सेमी. मग इथे लिहायचं मोठ्या त्रिकोणाचा जो पाया जो आहे तो आपल्याकडे आला 9 सेमी. मोठ्या त्रिकोणाचा पाया 9 सेमी. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा जो काही प्रश्न जो आहे तो सोडवू शकतो. ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. ओके. यस. तर बघा मित्रांनो, पुढचा जो प्रश्न आहे तो ऍक्च्युअली पुढचा गुणधर्म आहे. समान उंचीचे त्रिकोण आज बघितलं. आता पुढच्या गुणधर्मामध्ये आपण समान पायांचे त्रिकोण आणि त्यावर आधारित प्रश्न जे बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात ते आपण बघूयात. पण ते आपण पुढच्या 4 नंबरच्या व्हिडिओमध्ये बघू. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक संकल्पना नीट समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. तर नवीन असाल चॅनलवर, तुम्ही अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या पुढच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.